सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही घटाची पूजा करते. त्यावेळेस पूर्णाजी ही प्रियाला म्हणते की तन्वी, घट स्थापनेमध्ये धान्य का पेरतात तुला माहिती आहे का? तेव्हा प्रिया म्हणते की सांग ना पूर्णाई तू. तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की घट स्थापनेमध्ये धान्याचे पेरण्याचे आणि शेतीचा खूप जवळचा संबंध आहे. पूर्णाई म्हणते की यावेळेस शेतकरी त्याच्या शेतात देखील असेच धान्य पेरतो. जसे आपले घटामध्ये धान्य वाढत जाते तसे त्याच्या शेतामधील धान्य वाढत जाते. तर लगेचच अस्मिता म्हणते की पूर्णाजी, मग घट हा 9 दिवसच का बसवतात? तेव्हा पूर्णाजी म्हणते की कुठलेही धान्य पेरून ते उगवण्यासाठी 9 दिवसाचा कालावधी लागतो आणि दुर्गा माता 9 दिवस पैशासाठी इथेच थांबून होती. तेव्हा ती ऐकून लगेचच प्रिया म्हणते की पूर्णाजी, तुझ्या तोंडातून गोष्ट ऐकावीशी वाटते आणि खूप छान वाटतं. तर लगेच सायली म्हणते की पूर्णाजी, खरंच तुम्ही खूप छान सांगितलं आणि म्हणते की आई चला आता आपण आरती करू. तेव्हा प्रताप हा अश्विन आणि अर्जुनला बोलावतो. त्यानंतर आता सायली ही आरतीचे ताट देवीसमोर ओवाळू लागते. तर अर्जुन, अश्विन, प्रताप सर्वजण आता आरती घेत असतात. त्यानंतर आरती झाल्यानंतर सायली ही सर्वांना प्रसाद देते. तेवढ्यात देवी आईचा उदो उदो असे शब्द हे पूर्णाजीच्या कानावर पडतात आणि पूर्णाजीला आनंद होऊन पूर्णाजी म्हणते की अगं बाई, कल्पना झोपतीन आली वाटतं. तेव्हा सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आत्ताच आरती झाली आणि तुमचे पाऊल आमच्या घराला लागले, तेव्हा हा शुभ शकून आहे आणि पूर्णाजी जोगतिनीला आतमध्ये यायला सांगते. प्रताप अस्मिताला म्हणतो की जा त्यांना आतमध्ये घेऊन ये. तेव्हा अस्मिता दरवाजात जाऊन जोगतिनीला म्हणते की या ना आतमध्ये या तुम्ही. तर लगेचच जोगतीन आतमध्ये येत घराच्या सभोवताली नजर फिरवते आणि म्हणते की माय, तुझ्या घरामध्ये भक्त आहे आणि तुझं घर माणसांनी भरलेलं आहे. लगेच कल्पना हे धान्याचे ताट सायलीकडे देत म्हणते की हे धान्य त्यांना दे. तेव्हा भक्तिभावाने सायली ते ताट घेऊन ते धान्य जोगतिनीच्या झोळीमध्ये टाकते. तर लगेच जोगतीन ही सायलीकडे एकटेक नजरेने बघू लागते. तेव्हा कल्पना म्हणते की ही माझी सून बर का आणि हा माझा मुलगा अर्जुन. कल्पना म्हणते की आत्ताच त्यांचं 7 महिन्यापूर्वी लग्न झालं, तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या ना. तर लगेचच अर्जुन आणि सायली प्रेमाने जोगतिनीला हात जोडून त्यांच्या पाया पडतात. तेव्हा दोन्ही हात वर करत जोगतीन म्हणते की सुखाने नांदा आणि असंच घरच्यांवर भरभरून प्रेम करा. तेवढ्यात अर्जुन आणि सायली जाऊ लागतात. तर लगेचच जोगतीन म्हणते की जरा थांबा. तर सर्वजण अवाक होऊन जोगतिनीकडे बघू लागतात. अर्जुन आणि सायली थांबतात. जोगतिनी त्यांच्या समोर येते. लगेच जोगतीन त्यांच्या समोर येत म्हणते की माझ्या डोळ्यात मला स्पष्ट लख्ख दिसतंय की तुम्ही दोघं नाटक करताय. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकाकडे बघू लागतात. तर तन्वी आणि अस्मिता थोडीशी गालामध्ये हसते. तर तन्वी म्हणते की नाटक म्हणजे कसलं नाटक? तर लगेचच जोगतीन तन्वीला म्हणते की तुला साधं कळत नाही का बोलणं माझं? आणि म्हणते की तुझ्या आईने तुझं नाव काय सांगितलं बाळा? अर्जुन म्हणजे शूर. तर अर्जुन मान हलवतो आणि ही फुलासारखी नाजूक, तरी पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही दोघं घरच्यांसमोर नवरा बायको असल्याचे नाटक करताय. तर लगेचच अर्जुनच्या डोळ्यासमोर आपण सायलीसोबत कसे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट गेले होते आणि ते कॉन्ट्रॅक्ट सायलीसमोर देत आपण कसे म्हटले होते की हे आपल्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही नीट वाचून घ्या आणि यावरती सही करा. ते सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. तर सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की सर, तुम्ही एक गोष्ट विसरताय. आपलं जरी नातं खोटं असलं तरी आपलं लग्न झालंय. हे सर्व आता अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यासमोर येतं. सायलीशी लग्न करून आपण सायलीला कसे घरामध्ये घेऊन आलो हे देखील त्या अर्जुनला आठवतं. तर आता इकडे 1 वर्षापूर्वी आपण लग्न केलं आणि ते मोडून टाकलं, असं नाही करता येणार. हे सायलीचे बोलणे अस्मिताने ऐकलेले असते. ते सर्व आता अस्मिताला आठवतं. तर अर्जुन आणि सायलीला दोघांना वर खाली झोपताना बघून कल्पना म्हटलेली असते की तू वर झोपतो अर्जुन आणि सायली खाली, असं का? हे देखील आता कल्पनाला आठवतं. कल्पनाने सायलीला विचारलेले असते की आज तुम्ही सेपरेट का झोपला होतात? तेव्हा पूर्णाजी म्हणते की यांचं लग्न आमच्यासमोर नाही झालं, पण मंदिरात अग्नीच्या साक्षीने झालं आणि ते कायदेशीररित्या सुद्धा आहे. तर कल्पना म्हणते की मग तुम्हाला असं का वाटतंय की ते नाटक करताय? तेव्हा जोगतीन म्हणते की माय, यामधला एक शब्द जरी खोटं निघाला ना तर देवीचा माझ्यावर कोप होईल. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाला मोठा धक्का बसतो. तर लगेचच पूर्णाजी ही हात जोडते आणि जोगतीन सायलीकडे बघत म्हणते की हे दोघं नाटकच करतायत. तर लगेचच जोगतीन म्हणते की हे दोघंच नाही तर अजून बी एक जण नाटक करतोय. तर लगेचच जोगतीन ही पूर्णाजी समोर येत म्हणते की तू जवळच्या माणसाचा विरह विसरून आनंदात असल्याचं नाटक करते. आणि जोगतीन कल्पनाला म्हणते
तू आजी होण्याची आस मनात धरून ते दाबण्याचं नाटक करते. अश्विन समोर येत जोगतीन म्हणते की तू मनातली इच्छा लपवण्याचं नाटक करतोय. तेव्हा अश्विनची घाबरगुंडी उडते. त्यानंतर जोगतीन प्रतापला म्हणते की तू कामाचा ताण नसल्याचं नाटक करतोय. तर सर्वांच्या मध्ये जोगतीन म्हणते की कुणी कुणाचा नवरा नाही, कुणी कुणाचा भाव नाही आणि कुणी कुणाची आजी नाही आणि कुणी कुणाची आई नाही. सर्व एक मोठं नाटक आहे असे आता जोगतीन सर्वांना सांगते. जोगतीन म्हणते की पण सगळे भाऊबंदाच्या हातातले बावले आहेत. बोट वर करत जोगतीन म्हणते की तो आपल्याला घोडीवर नाचवतो आणि आपण नाचतो. सर्वजण भाऊबंद असल्याचे नाटक करताय आपण सगळेजण, कुणाच्या भल्यासाठी आणि मनातलं विष बाहेर काढण्यासाठी. तेव्हा तन्वी घाबरत म्हणते की विष? तर तन्वी म्हणते की कसलं विष? तेव्हा रागाने जोगतीन तन्वीकडे बघते. तर अस्मिता म्हणते की तन्वी तू शब्दाचा अर्थ घेऊ नकोस. त्यानंतर रागाने जोगतीन म्हणते की कधी कधी नियती खोटं बोलायला भाग पडते, पण खोट्याचं आयुष्य असं चुटकीसरशी संपून जातं. तर अर्जुन सायलीकडे बघत जोगतीन म्हणते की म्हणूनच खरं सांगितलेलं केव्हाही बरं, कारण त्यामुळे जखमा खोलवर जात नाहीत. जोगतीन म्हणते की देवी आईची माया आघात आहे, तीच आपल्या तोंडून सर्वांना वधवून घेत असते. तेव्हा जोगतीन म्हणते की तिने माझ्याकडून जे बोलून घेतलं ना तेच मी बोलले, तेव्हा ते तुम्ही पाठीशी बांधून घ्या. तर अस्मिता म्हणते की तन्वी तुला जोगतीन विष बीज बोलले आणि यांना सोडून द्या म्हणते. अस्मिता म्हणते की मला वाटलं नवरा बायको नाहीयेत म्हणून काहीतरी झणझणीत ऐकायला मिळेल, पण झालं उलटच. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही तर आम्हाला घाबरूनच टाकलं होतं, तरी सुद्धा मी विचार केला की अर्जुन आणि सायली आमच्यासोबत का खोटं बोलतील. त्यानंतर जोगतीन पुन्हा समोर येत म्हणते की माय तू मनात काही काळजी करू नकोस, तुझ्या मुलगा आणि तुझी सून यांची जोडी लाखात एक हाय. तेव्हा अर्जुन आणि सायलीला खूप हायसं वाटतं. जोगतीन म्हणते की जिथं प्रेम असतं ना तिथं कुणीच कुणाचं वाकडं करू शकत नाही. त्यानंतर जोगतीन रागाने तन्वी समोर येत म्हणते की कुणी किती जरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते दोघे वेगळे होऊ शकत नाही. तर लगेच जोगतीन प्रताप समोर येत म्हणते की तुला यश मिळेल. बाहेरच्या माणसांनी किती जरी तुला अडवण्याचा प्रयत्न केला तरी घरची माणसे तुझे ढाल बनून तुझ्या पाठीमागे उभे राहतील. तेव्हा प्रताप हा जोगतिनी समोर हात जोडतो. त्यानंतर जोगतीन कल्पना समोर येत म्हणते की तुझ्या पदरात अखंड सुख पडू दे, तुझं मन खूप निर्मळ हाय माय. तर जोगतीन म्हणते की तुझ्यासारखी खरी माणसं ड्युटी घेऊन निवडावी लागतात. कल्पनाला जोगतीन म्हणते की तुझी स्वप्नपूर्ती होईल माय आणि तुझ्या मांडीवरती नातवांड खेळतील. तेव्हा ते ऐकून कल्पनाला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर तन्वीचा जळफळाट. दोन्ही हात वर करून जोगतीन म्हणते की तुझ्या घरात पाळणा हलल. तेव्हा पूर्णाजी अवाक होऊन कल्पनाकडे बघू लागते. तर कल्पनाला आकाश ठेंगणे वाटलेले असते. तर हात जोडूनच कल्पना म्हणते की मला फक्त हाच आशीर्वाद हवा होता. तर लगेचच पूर्णाजी कल्पनाकडे बघू लागते. तेव्हा कल्पना अश्विन आणि अस्मिताला जोगतीनेच्या पाया पडायला सांगते. तर लगेचच जोगतीन अश्विनला म्हणते की तुझं मन तू खंबीर ठेव आणि चुकीचा निर्णय घेत नाही ना याकडे तू लक्ष दे. तर लगेचच प्रताप म्हणतो की बरोबर आहे, त्याच्यासाठी आम्ही लवकरच नवीन मुलगी शोधतोय. तेव्हा पूर्णाजी हसतच म्हणते की अश्विन तुला हा आशीर्वाद मिळाला ना तेव्हा लवकरच माझी नात सून आता घरी येणार. तर लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाजी ऑलरेडी तुझी नात सून घरातच आहे. तेव्हा लगेच अर्जुन सायलीकडे बघतो. त्यानंतर लगेचच जोगतीन सायली समोर येत म्हणते की काळजी करू नको सायली, तुला एका खूप मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागणार आहे आणि त्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण तुझ्यात एवढं मोठं पावित्र्य आहे की तुझ्या पावित्र्यासमोर ते काहीच नाही आहे. तेव्हा ते ऐकून लगेचच सायलीला खूप आनंद होतो. लगेच जोगतीन म्हणते की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर हात जोडत सायली म्हणते की मधुभाऊ सुटतील का. तर आता जोगतीनीने सायलीला भयानक सत्य सांगून भयानक आशीर्वाद दिलेला असतो आणि तन्वीचा भयानक खोटारडेपणा जोगतीनीने समोर आणलेला असतो. तर आता जोगतीनीने दिलेला संकेत आणि सांगितलेलं भाकीत हे कसं खरं होतं आणि नीती सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे पूर्णाजी समोर घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.